आणि हे कसं चेंज करायचं ते दाखवतो मी तुम्हाला. चालू करा रेकॉर्डिंग. काउंट सुरू झालं ना. ओके. आता हा नॉर्मल पेंटर आपला असं असतो. इथे बघा, इथे साईडला दोन्ही ठिकाणी हे आहे बघा बटन. याला जस्ट दोन्ही साईड हलका पुश करायचा, हे डोअर ओपन होणार तुमचं. ओके झालं की इथे हा एक पुश बटन आहे बघा, हा प्रेस करायचा. ह्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये बघा इथे. ओके. जो आपला रोल येतो ना, हा स्टिकर आहे बघा, वरचा लेबल आहे ते काढून टाकायचं, लावलेलं आहे ते. सेलो टेप वगैरे लावलेले असेल तर काढून टाकायचं. ओके. हा रोल असा सोडून घ्यायचा. त्याच्यानंतर हे ग्रीनवाला आहे त्याच्यामध्ये येतं इन्सर्ट. याच्यामध्ये कॅमेऱ्यातनं बघा तुम्ही, रेकॉर्ड होईल. हे दोन्ही आहेत ते असे लावायचे, हे इक्वल ठेवायचे. आता नवीन असताना थोडंसं टाईट येते बघा, दोन्ही साईडने ग्रेन. हा जो रोल आहे त्याचे लेबल्स आहेत ते वरच्या बाजूने येणार सर. ओके. हे नुसतं इथे ठेवायचं. इथे मोबाईल पुढे घ्या, इथे दिसेल तुम्ही बघा, इथे ठेवायचा. हा दोन खाच्यामध्ये. येस, हा इथे ठेवायचा. ओके. हा परत पोस्ट करायचा का ओपन होतो असेंब्ली. इथून सर खालनं घ्यायचा. हे बघा, इथून इथे रिबन लागतं, याच्या खालनं एकदम खालनं इकडं बाहेर काढायचं. यूज झालं, बाकीचं हे करायचं. आणि इथे बघा, इथे हे ग्रीन पोर्शन दिसतात बघा, त्याच्या इथे ठेवायचं. एक लेबल बाहेर जाणार आणि हे ॲडजस्ट करता येतं बघा. जेवढं आपण उद्या तुमचं मोठे लेबल असेल तर तुमचं तुम्ही इथे स्क्रोल करून ॲडजस्ट घ्यायचं. हो. आणि एकदम आतमध्ये जास्त असं कोचकून पण नाही ठेवायचं, नॉर्मल ठेवायचं, जेणेकरून तो इझिली पास व्हायला पाहिजे आणि बाहेर पण पडता का म्हणे. हे लेबलचं झालं. आहे घरी आहे ते. ओके. त्याच्यानंतर सेकंड काय होतं रिबनचं. नाही मामा, काय होतं रिबन आता तुम्ही बघितलात ना, एक लेबल घ्यायचं. रिबनला एक कार्बनचा भाग असतो, हा भाग कार्बनचा असतो बघा. तिथे बघितलं तर आपण हे लागलं रिबन, म्हणजे बाहेरचा भाग आहे तो कार्बनचा आहे. ओके. मग ती आपल्या लेबलवर येणार ती बाजू. म्हणजे ही बाजू अशी राहायला पाहिजे, तर ती खाली प्रिंट होणार. ह्याच्यासाठी हे येतो पोर्शन. इथे पण बघितलात ना, हे ग्रीनवालं आणि इकडे स्प्रिंग असते. हा पोर्शन ग्रीनवाले तिकडे जाणार, हा पोर्शन स्प्रिंगमध्ये लागणार. जसं घड्याचा आपण सेल लावतो तसं. मग ग्रीन पोर्शन तिकडे, मग ही बाजू अशी इन्सर्ट करायची. हे पण सेम इक्वल ठेवायची. लेफ्ट साईडचा अगोदर लावायचा आणि राईट साईडला तिथे ॲडजस्ट करून न्यायचं की लॉक होणार तिथे. तो झाला. ओके. आता हा हे रिबन मी चुकीचे लावले बघ, ही आपली उलटी इकडे येणार आहे, ही काढायची. हा पोर्शन असा येणार आणि ग्रीन पोर्शन तिकडे खाली राहील, कारण ती आपल्याला ह्याच्या कार्बन सारखी त्याच्यावर यायला पाहिजे, तर ती प्रिंट होणार. ओके. ही काढली, इकडे नेली आणि इकडे नेली. ओके. हे बघ, हे असं बरोबर इथे लॉक होणार सर. काढताना सेम इकडे प्रेस करायचं, बाहेर काढायचं, हे करून परत इथे नेला की लॉक झाला. ओके. त्याच्यानंतर हा जो पोर्शन आहे एक 2 मिनिटं बंद करायचं, नाही तर ते गोंधळच राहणार रिबन. ही अशी स्क्रोल पण करू शकतो, एक्स्ट्रा आलेली आहे ती, फक्त फोल्ड करायला द्यायचं नाही. ओके. हा ह्याला मेन जो रिबन असणार गट्टू तो इथे लागणार नवीन, आणि यूज झालेले वरती फोल्ड होतं, त्याला पण सेम. नेक्स्ट टाइम ही ह्याला फोल्ड होते बघा, त्यामुळे ह्या फुटत्या सहित हे ठेवायचं. कस्टमर चुकून हे टाकून देतात, तर हे रिपीट भेटत नाही नवीन. या फुटत्या सहित हे ठेवायचं. ह्याला यूज झालेली गुंडाळलेली असणार रिबन. ओके. हे इथे लेबल एकच लावायचं, म्हणजे कसं गोंधळत नाही, इझिली फोल्ड होतं. बस एवढं ठेवायचं. इथे पण सेम. हे बघा, इथे आलो ना, इथे लेफ्ट साईडला, हे बघा, इथे लेफ्ट साईडला पुश करायचं पहिलं, मग इकडचं लागणार तुमचं. ओके. बस ही रिबनचे फोल्ड काढून टाकायचं, मग स्क्रोल करत यायची. हे ब्ल्यू आहे ते प्लॅस्टिक आहे, ब्लॅक आहे ते तुमचे रिबन चालू होते. क्रॉस लागला, क्रॉस झालेली ते. ओके. हे बघा, अशी फसवते पटकन ते. आपल्याला वाटतं पण बरोबर आहे ते. ओके. बरं.
एवढी सरळ फोल्ड करून घ्यायची. इथे हा असं हेड असतो आपलं, त्याच्यावर काय घासायचं किंवा डस्ट बसायला द्यायची ना, हा जो असतो हां तो. हां ओके बस. आणि हा पोर्शन बंद करायचा. ओके ओके सर. एक लेबल आहे बाहेर सोडून द्यायचं सरळ, इथे ठेवायचं, प्रेस करायचं. ओके हे झालं. हे पण टाईट करून ठेवायचं, हे प्रेस करू शकतो. टाईट झाले क्लोज करायचं. ओपन करताय बघा, इझिली प्रेस करायचं, ओपन होणार. जर तुमची लेबल संपलं, काय संपलं तर इथे इंडिकेशन देणार तुम्हाला लाईटचं. बरं इथे इंडिकेशन देणार. आणि ते सपोज तुमचे लेबल संपले, हे पुश करायचं. रिबनला हात लावायची गरज नाही. लेबल तुम्ही बाहेरच्या बाहेर डायरेक्ट काढू शकता. आणि हे काढायचं, नवीन रिप्लेस करायचा आणि इथून काढायचं बघा सरळ. आणि ते हे कधी बदलावे लागते हे रिबन तुमचं एक दोन रोल तरी संपणार त्याच्यामध्ये, 2-3 रोल. 4000चे हो आरामशीर. ओके हे इथे ठेवायचं नाही, बंद करायचं. आणि रिबन जेव्हा तुमचे रिबन संपले तर इथून काढायचा. इथे मेन रोल लावायचा. ह्याला ती यूज झालेली फोल्ड झालेली असणार, ती सोडून टाकायची. आणि त्याला दुसरं ते हे करायचे. मग त्यालाच परत ती नवीनवाली यूज झालेली रिबन होतं, प्रेस करायचं दोन्ही साईड. लॉक झालं, बंद करू शकतो. ओके स्टॉप करायचं जमेल ना.